हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हॅव ए नाईस डे. तर आजची सुरुवात होत आहे आमची गाडीमधून बसून फिरायला जाण्यापासून. तर आज आम्ही फिरायला चाललो आहे कुठं तर बीडमध्ये एक कपिलदार म्हणून एक ठिकाण आहे. म्हणजे पर्यटन असतं ना त्याच्यासारखं दिसतं ते. तिथे एक मंदिर पण आहे, शिवलिंग, आणि नंतर ना तिथे एक धबधबा पण आहे. म्हणजे असं डोंगरातून वरून पाणी पडतंय खाली, एवढं खूप छान वाटतं. तर सध्या पाणी कमी असेल तिथं, म्हणजे पुढं बघचालच तुम्ही पाणी कमी आहे, कारण पाऊस कमी आहे ना. पाऊस भरपूर असेल तर तिथं पाणी भरपूर पडतं. सध्या पाणी कमी आहे. आम्ही आता गाडीत बघा मस्त गाणी लावली होती, डान्स मस्तपैकी गेलो. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला, एवढा डान्स केला ना, पुढं तुम्ही बघचालच. खूप सारा डान्स केला आहे, एन्जॉय केला आहे तिथं. म्हणजे असं ठरवून नव्हतं गेलो, पण जाताना कसं आहे असं एन्जॉय करत गेलो, डान्स केला. आम्ही गाणं लावलं होतं ह्याच्यामध्ये, बबली बदमाशी. पण असं हे कसं आहे माहिती आहे का, हे जर आम्ही असं गाण्यासोबत जर टाकलं ना यूट्यूबला, तर यूट्यूब अलाउड नाही करत. यूट्यूब लगेच ऑन करतं की हे गाणं म्हणजे असं काहीतरी, ते त्या यूट्यूबला काहीतरी वाटत असेल की हे गाणं बरोबर नाही किंवा काही नाही. त्याच्यामुळं हे बघा कसलं हिरवंगार दिसते, पुढं पण तुम्ही बघणार. खूप म्हणजे खूप छान दिसते, हिरवंगार वातावरण. सध्या म्हणजे कसं हिवाळा आहे ना, सॉरी पावसाळा आहे ना, मग पावसाळ्यामुळं पाऊस थोडाफार पडतो, त्यामुळे सगळीकडे सोयाबीन लावलेत. पण सोयाबीनची शेतं बघा कसली हिरवीगार दिसतात. डोंगर पण पुढे एवढा भारी वाटला ना, खूप सारा एन्जॉय केला, खूप छान वाटलं आम्हाला. गेलो डोंगरावर बसलो. जाताना खायला पण घेऊन गेलो तर रुद्रला पण, रुद्रला झोप आली होती. तो असं बघतच हळूहळू त्या डान्स कर म्हणत होते. त्यानं काही डान्स केला नाही, कारण त्याला झोप लागली होती. घरनं निघायला आम्हाला 1:30 ते 2 वाजले होते, उशीर झाला होता निघायला. त्यामुळे त्याला आज आंघोळ लेट घातली होती, त्यामुळे आंघोळ घातल्यामुळे त्याला येत होती झोप. तो असंच खेळत पुढं बघितलं. तो असंच बघत जांभळ्या देतोय कसा बघा, असंच बघत तो कधी झोपा गेला समजलंच नाही. त्याला छान झोप घेतली. मंदिराचं लोकेशन खूप छान वाटतं, खूप म्हणजे खूप छान, मस्त वाटलं. बघा कसलं हिरवंगार भारी वाटतंय. हा घाट आहे कपिलदारला जायचा. एकदा तरी नक्की पावसाळ्यात तिथं याच, खूप छान वाटतं. माइंड असं फ्रेश राहतं. मला असं सकाळपासून लय बोर झालं, 2-3 दिवस झालं सारखं बोर होत होतं. त्यामुळं मिस्टर मनानेच म्हणले, सकाळपासून तेच म्हणत होते चला आपण जाऊ, जरा फ्रेश होशील, रिलॅक्स वाटतं जरा, म्हणून आम्ही गेलो होतो. हे बघा आता हे घाट आहे, घाट उतरून खाली मंदिर आहे. असं डोंगर, मोठे डोंगर आहे. डोंगरावरून पाणी खाली पडते, खूप छान वाटतं. हा आहे तो, म्हणजे असं धबधबाचं वरून पाणी पडतं तिथं. आता सध्या कमी पाणी पडत होतं, आणखीन एका साईडला पाणी पडतं, पण तिथं लोक आंघोळ करत होती भरपूर. असं म्हणजे व्हिडिओ काढण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मी इकडल्या साईडला उभं राहिली होती. परत असं हे बघा, डोंगरावर आल्यानंतर मग खूप छान वाटलं. इथं आम्ही डान्स पण केला आहे, बघा आता व्हिडिओमध्ये.
नाश्ता था। तो नाच रहे हो, नाच है, राधे नाच। हाँ हाय की हाय ती बी बसली ती परवा आत्या कालता कळलंच असेल तुला तुमच्या लग्नापायी चालता ग ती कालता आमचं काय ऐकण्यात असतं तुमच्याही लग्नाची फिरमाची गोष्ट कळल्यावर आट्याक आला आयुष्यभरासाठी गोळी चालू झाली त्यांना आता काळजी घ्यायला लागणार कशाचं झोपते ती ग तुम्ही सगळ्यांनी झोपाच उडवून टाकली त्याच्या म्हणल्यावर कशाचं झोप लागते आम्हाला काय बघितलंस तू आमच्या एवढ्या कारट्यात ग त्याचं थोबाड नाही धडमाकडावाने खाण्याचं वळण नाही